बदलापूर येथील 2 चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज दुचाकी रॅली काढण्यात आली। क्रांती चौक येथे झाशीची राणी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। औरंगपुरा येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सदर रॅलीचा समारोप करण्यात आला। यावेळी या क्रूर घटनेतील मुख्य आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी देखील महिला पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली। निषेध बाईक रॅली काढलेली आहे। आमची मागणी हे आहे की आपण बघत आहोत बदलापूर असेल, नालासोपारा असेल, इथे जे मुलींवर अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीची आमची सर्व महिला भगिनीची मागणी आहे की तुम्ही एका दिवसात सरकार बदलू शकता, एका दिवसात तुम्ही लॉकडाऊन लावू शकता, नोटबंदी कायदे करू शकता, एका दिवसात तुम्ही फास्ट ट्रॅकमध्ये या गुन्हेगारांना फाशी का देत नाहीत? आम्हाला नोटबंदीचा आम्हाला फक्त महिला सुरक्षा कायदा हवा आहे। हे सरकारचं जुमलेबाज सरकार आपल्याला माहिती आलेली आहे। जेव्हा इलेक्शन असेल तेव्हा ते काहीतरी चॉकलेट देण्याचं काम करत आहे। आमच्या महिलांचे गॅसचे पैसे घेऊन तुम्ही 1500 देऊन आम्हाला योजना देत आहेत। आम्हाला लाडकी बहिणीला सुरक्षा योजना पाहिजे, आम्हाला महिला सुरक्षित पाहिजे, आमची भाजी सुरक्षित पाहिजे। तुम्ही महिलेला एकीकडे 1500 रुपये देतात आणि दुसरीकडे तिच्यावर अत्याचार करतात। हे सरकार आम्हाला नको आहे। या सरकारचा आम्ही त्या जाहीर निषेध करतो आणि शक्ती कायदा लागू करावा आणि ह्या गुन्हेगारांना एका दिवसात फाशीची शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून त्या मुली आज असुरक्षित आहे। मुलगी म्हणते मी कोर्टात सुरक्षित नव्हते तर आज घरात सुरक्षित नाही आहे, मंदिरात सुरक्षित नाही आहे, शाळेत सुरक्षित नाही। आम्ही सुरक्षेसाठी दाद मागायची कुणाकडे? हे अपयशी केंद्र सरकार, राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्हाला महिला सुरक्षा कायदा हवा आहे। धन्यवाद मॅडम। आपलं नाव? विविध प्रकारे आंदोलन करून त्या सरकारला त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। आपलं नाव? महिराज पटेल, महिला शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष.